सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 521. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानियेसे कुईले पिशित जैसे श्वासनाचे का. स्वर्गातील उपभोगांचे नुसते वर्णन ऐकून जो त्या श्वासाच्या कुंचलेल्या मासाप्रमाणे मानतो ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. अशा प्रकारे जो विषयाची वैराग्य असते ते वैराग्य आत्मप्राप्तीचा लाभ करून देणारे भाग्य आहे. त्यांच्या योगाने जीव ब्रह्मानंदाचा भोग घेण्यास पात्र होत असतो. ऐसा उपभोगी त्रासू देखसी जेत बहुवसू तेथा जान रही वासू ज्ञानाचा तो. इहा परलोकीच्या उपभोगाविषयी ज्याला पूर्णपणे कंठाळा असतो तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे जाणावे. आणि सचाराची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसो नेदी. सकाम पुरुषाप्रमाणे जो इष्ट कर्म करतो लोकोपयोगी कामे करतो परंतु त्यांचे ठिकाण थोडा देखील अभिमान नसतो. वर्ण श्रम पोषके कर्म नित्य नेमतिके या माझी काही न ठके आचारता. वर्णश्रम धर्माप्रमाणे जो नित्य नेमती कर्माचे आचरण करतो त्यात काही कमी पडू देत नाही. परी हे मिया केले की हे माझे निषिद्ध गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी. पण ही कर्मे मी केली आणि माझ्यामुळे सिद्धीच गेली असा थोडा देखील अहंकार त्याच्या कर्मविषयक वासनेत नसतो. जैसे अवचितपणे वायुसी सो सर्वत्र विचरणे की निरभिमान उदेजने सूर्याचे जैसे. ज्याप्रमाणे वायू हा सहजपणे सर्वत्र संचार करीत असतो किंवा सूर्य जसा कोणत्याही प्रकारचा अभिमान न ठेवता सर्वांना प्रकाश देत असतो. का श्रुती स्वभावता बोले गंगा काचे विन चाले तैसे अवस्थवन ही भले वर्तने जयाचे. अथवा वेद जसे स्वभावातच निरपेक्ष भावाने उपदेश करत असतात किंवा गंगा नदी कोणतेही हेतू न ठेवता वाहत असते त्याप्रमाणे त्याचे वागणे अहंकार रहित असते. ऋती काळी तरी फळती परिफळालो हे नेनती तया वृक्षाची ऐसी वृत्ती कर्मी सदा. वृक्षास योग्य ऋतुकाळात फळे येत असतात परंतु त्याची ज्यास आठवण नसते त्या पुरुषांच्या मनाची स्थिती सदैव त्या वृक्षासारखी असते. एव मानी कर्मी बोली जेथ अहंकारा उकी झाली एका वळीची काढिली दोरी जैसी. ज्याप्रमाणे एक पदरी माळेतील दोरा काढून घेतला असता तिच्यातील मणी जसे सहजपणे गळून पडतात त्याप्रमाणे त्यांच्या मनातून कर्मातून आणि वाचेतून अहंकाराचे विचार काढून टाकलेले असतात. संबंधे विना जैसी अभ्रे सती आकाशी देही कर्म तैसी जयासी गा.
ज्याप्रमाणे आकाशातील ढग हे आकाशाला चिटकलेले नसतात, त्याप्रमाणे देहाच्या माध्यमातून झालेल्या कर्माचा अहंकार त्याला स्पर्श देखील करत नाही. मध्यपांगीचे वस्त्र काले पाहातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मध विकलेल्या माणसास आपल्या अंगावरील वस्त्रांचे स्मरण नसते, अथवा चित्रातील वीर पुरुषाच्या हातात शस्त्र असून तो निरुपयोगी असते. बैलाच्या पाठीवर शास्त्राचा पोधा बांधला तरी त्याला जसे त्याचे ज्ञान नसते. तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही, निरंकारता पाही तया नाव. ज्याप्रमाणे ज्याला मी देहधारी आहे याचे स्मरण नसते, त्या अवस्थेला निरहंकारता हे नाव आहे असे जाणावे. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषय नारीसे बोलो नये. ही संपूर्ण निरहंकारता ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी ज्ञान आहे, याबद्दल काहीच शंका नाही अर्जुना. जन्म मृत्यू जरा दुखे व्याधी वार्धक्य कलुषे, तिये अंगान येता देखे दुरुनी जो. जन्म मृत्यू दुःख रोग वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच ज्यांना तर दुरूनच विचारपूर्वक पाहत असतो. साधकू हा विवसिया का उपसर्गू योगिया, पावे उनया पुरया ओथवा जेवी. ज्याप्रमाणे आपणास पिशाच बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदरच दक्ष असतो, योगी हा समाधीला बंधकार ठरवणाऱ्या वृद्धी सिद्धींना आधीच ओळखून असतो, अथवा भिंत वाकडी तिकडी होऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळब्याची तयारी करतो. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे, तेवी अतिता जन्माचे उने जो आहे. ज्याप्रमाणे सर्पाच्या मनातून जन्मजन्मीचे वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे मागील जन्माचे दोष जो मनात बाळगतो. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे, तैसे काळीचे न विसरे जन्मा दुःख. डोळ्यात गेलेला खडा जसा विघरळत नाही, अथवा जखमेमध्ये शस्त्र जसे जिरत नाही, त्याप्रमाणे तो भूतकाळातील जन्माचे दुःख कधी विसरत नाही. मने पुय गर्थे निघाला आहा मूत्र रंधे निघाला, कठारे मिया चाटीला कुचा श्वेतू. तो म्हणतो, मी मूत्रद्वारातून पुवाच्या खड्यात गेलेल्या रेतापासून जन्म पावलो आहे. मातेने स्तनपान करते वेळी माझ्या तोंडात स्तनावरचा घाम सुद्धा गेला आहे. ऐसे सिया परी जन्माचा कंठाळा न धरी, म्हणे आता ते न करी जैसे ऐसे होय. या विचाराने तो जन्माचा तिरस्कार बाळगतो आणि म्हणतो, ज्या योगाने जे जन्म दुःख होईल ती गोष्ट मी यापुढे कधीच करणार नाही. हारी ओम चावया ज्वारी जैसा ये लाया, की वेरा बपचे पुत्र जाचे. जुगारामध्ये हरवून गेलेले धन परत प्राप्त करण्यासाठी जुगारी जसा पुन्हा पुन्हा नवीन डाव खेळण्यास तयार होतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल मुलगा जसा सूड घेण्यास परिश्रम करत असतो.
मारिलियाचे निरागे पाठीचा जेऊ सूड मागे तेने अपेक्षा लागे जन्मा पाठी। मोठ्या भावाला मारण्याच्या रागाने धाकटा भाऊ ज्याप्रमाणे मारणाराचा सूड घेण्याची इच्छा करतो तितक्याच रागाने तो जन्मचक्र नाहीसा होण्याचे प्रयत्न करत असतो। परी जन्मीचे ते काज लाज न सांडी जयाचे निज स्वभावितानी ते जन जिरे जेवी। संभावित मनुष्याला जसा अपमान सहन होत नाही त्याप्रमाणे त्याचे अंतःकरण जन्म घेण्याची लाज सोडत नाही। आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाहे परी आजीच होय सावधू जो। पुढे येणाऱ्या मृत्यू कल्पातही लांब असला तरी तो आजच सावध होतो। माझी अथाव म्हणता दडीची पंडू सुता पोहणार आईता कासे जेवी। हे अर्जुना या नदीमध्ये अथांग पाणी आहे असे कोणीतरी म्हणताच पोहण्यास निघालेला मनुष्य काठावर असतानाच जसा कासोटा बळकट घालतो। कान पवतारणाचा ठाव संभाळी जे जैसा आओ ओढना सुई जे घाव ना लागताची। रणांगणामध्ये जाण्यापूर्वी योद्ध्याला जसे धैर्य बाळगावे लागते अथवा शस्त्राला घाव घालण्यापूर्वी ढाल जशी पुढे करावी लागते। पाहेचा पैना वाटवधा तव आजा आजीचा होईचे सावधा जीव नवचे औषधा धावी जे जेवी। उद्यान मुकामात वाट मारे लोक आहेत त्या कळताच प्रवासी मनुष्य जसा आजचा सावध होतो शरीरातून जीव निघून जाण्यापूर्वी जशी औषधासाठी धाव धाव करावी लागते। एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मग पवाडे कुहा खान। कदाचित असे घडले की जर मनुष्य राग आग असलेल्या घरात सापडला तर त्या शक्तीने घरात विहीर खणून घराला लागलेली आग तो विझवू शकत नाही। चोढीये पाधरू गेला तैसनी तो बुडाला तो बोबेही सगट निमाला कोणा सांगे। खोल दरीत पडलेला दगड जसा बुडून तळाशी जातो त्याप्रमाणे संसार रूपी सागरात तो बुडतो। त्याने किती आरडाओरडा केला तरी ते कोणास ऐकू येत नाही। नंतर तो बुडाला हे तरी कोणी सांगू शकेल। म्हणून समर्थे सी वैर दया पडी रे हाड खाईर तो जैसाटही पहार परा जोनी असे। ज्यांच्या शक्तिशाली मनुष्याशी हाडवैर निर्माण झाले आहे तो जसा आठही प्रहर शस्त्र सज्ज ठेवून असतो। ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जया परी तैसा न मरता तो करी मृत्यू सूचना। उपवर झालेली मुलगी लग्नापूर्वी माहेर विषयी उदासीन असते अथवा संन्यास घेऊ इच्छिणारा साधक सर्व संग परित्याग करण्यापूर्वीच मनाने जसा संन्यासी बनलेला असतो त्याप्रमाणे मरण येण्यापूर्वी जो पुढे येणारा मरण संबंधी विचार करून उदास झालेला असतो। पैगा जो या परी जन्मेसी जन्म निवारी मरणे मृत्यू मारे आपना ओरे।
याप्रमाणे तो निवांतपणीचं भावी जन्माचे निवारण करतो आणि या मनुष्य देहांच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो. म्हणजे जन्म मरण हे मिथ्या आहे हे जाणून आत्मस्वरूप लीन पावतो. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य. याप्रमाणे त्यांच्या हृदयातील खुपत असलेले जन्म मृत्यूचे दुःख नाहीसे झाले आहे. त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची काही उणीव नसते. आणि तयाची परिजरा न ठेकता शरीरा, तारुण्याची भरा माझी देखे. त्याप्रमाणेच शरीराला वार्धक्य येण्यापूर्वी येन तारुण्यात भरात असताना जो पुढे येणाऱ्या वार्धक्याविषयी विचार करत असतो. मने आजीच्या अवसरी पुष्टीचे शरीरी, ते पाहे होईल काचरी बावाळली जैसी. तो म्हणतो, आज माझ्या शरीरामध्ये जो शक्ती आहे ते उद्या निघून जाईल आणि या शरीराची वाळलेली काचरी होईल. निदेवाचे व्यवसाय तैसे ठाकती हात पाय, अमंत्री राजाची परी आहे बळा या. भाग्यहीन मनुष्याचे केलेले विविध व्यवसाय जसे बंद पडतात त्याप्रमाणे हातापायाची कर्म बंद पडलीत. राजाला जर धर्मवान मंत्री नसेल तर त्या राजाची दुर्स्थिती निर्माण होते. तसाच प्रकार या शरीर बळाचा होईल. फुलाची या फोगा लागी प्रेम टांगा, ते करियाचा गुढघा तैसे होईल. फुलाचा सुगंध घेण्याकरिता ज्या नाकाला सुगंधाचे प्रेम असते ते नाक वृद्ध फुलातून उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बसके आणि विद्रूप होऊन जाईल. ओढाळ्याच्या खोरी आढरुआ ते बोरे, ते दशा माझिया शिरी पावेला गा. ओढाळ जसा गुरांनी खुरे आषाढ महिन्याच्या वाहणाऱ्या वाऱ्याने बुरशी युक्त झालेली असतात, त्याप्रमाणे वृद्धपकालामध्ये माझ्या डोक्यांची दुर्दशा होऊन जाईल. पद्मदळेची ढाळे बांधताती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. आज तारुण्यामध्ये असणारे डोळे सौंदर्याच्या अभिमानाने कमळाच्या पाखळीशी स्पर्शाने भांडत असतात. तेच डोळे वृद्धपळात पिकलेल्या पडवळाप्रमाणे होतील. भुवईचे पढळे ओमधती शिनसाळे, उरू कुहिरे जळे आसू वाचनी. भुवईचे पडदे झाडाच्या वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोंबतील आणि डोळ्यातील ओघळणाऱ्या पाण्याने ऊर कुजून जाईल. तैसे बाहुळीचे खोड गिरवडूनी जाती सरळ, तैसे पिचडी तोंड सर कटी जेल. ज्याप्रमाणे सरडा ह्या बाहुळीच्या खोडावरून सारखा खालीवर असल्यामुळे तो डाकाने बुबुळीत होतो, त्याप्रमाणे थुंकीने तोंड गिरवडून टाकत जाईल. रांधवणी चुली पुढे फरे उन्नाद तिखात ओढे, तैसेची येना काढे बिडा बिडती. स्वयंपाक करणाऱ्या चुलीमध्ये खणलेल्या घरात ज्याप्रमाणे घाणेरडे पाणी साचून जसे बुडबुडे येतात, त्याप्रमाणे नाकपुड्या सेंबडाने बरबटून जातील.
तांबुले ओठ राहू हसता दात दाऊ सनागर मिरवू बोला जयने। जो आज विडा खाऊन ओठ लाल करतो, हसताना चकचकीत दात दाखवतो, मुखाने सुंदर शब्दाचे भाषण करून जगात मिरवतो, तयाचे पाय हे तोंडा येईल जळ बटाचा लोंडा, या उमळती राधा दाता सहित। त्याच तोंडाला वार्धक्यामध्ये कफाचा लोंडा येईल आणि दाढा दातासह उकडून निघतील। कुळवाडी रीने दाटली कावा खडिया ढोरे बैसली, तैसी नुठी काही केली जीवाची हे। शेतीचा व्यवसाय कर्जाने बसला असता त्यांची प्रगती होत नाही, अथवा झडीच्या पावसाने गुरे एकदा बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे वार्धक्यामध्ये जीव एकदा जड झाली की काही बोलू शकत नाही। कुसळे कोरडी वारणेने जाती वरडी, तैसी आपदा तोंडी दाढी येसी। माळ रानावरची वाळलेली कुसरे ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होऊन जाते। आषाढीचे निजळे तैसी झिरपती सेलेची मोळे, तैसे खाली हुनी लाळे येती पूर। आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरत असतात, त्याप्रमाणे ओठाच्या दोन्ही बाजूंच्या खिंडीतून लाळ पाझरू लागते। वाचेसी अपकवाडू कानी अनघडू, पिढा गरुआ माकडू होईला हा। वाणीला शुद्ध बोलण्याचे सामर्थ्य राहत नाही, कानाने कवाडे बंद होऊन जातात, अशा प्रमाणे शरीर हे म्हाताऱ्या माकडाप्रमाणे बुढेल होऊन जाते। तृणाचे भुजवणे आदोळे वारे न गुणे, तैसे येईल कापणे सर्वांगासी। गवताचे तयार झालेले भुजगावणे जसे वाऱ्याने हलत असते, तसे सर्व शरीराला काफरे येईल। पाया पडती ओगंडी हात वळती मूक मुरकुंडी, बरवे पना बांगडी नाचा विजेल। पायात पाय अडखतील, हात वाकडे होतील, हाताचे सौंदर्य वार्धक्यामध्ये सोंगाप्रमाणे नाचवतील। मळमूत्र द्वारे होऊनी ठाकती खोकरे, नवातीये होती तरे माझिया निधनी। मलमूत्राची द्वारे फुटक्या भांड्याप्रमाणे होतील, त्यावेळी लोक माझ्या लवकर मरण्याकरता नवस करतील। देखोनी थुंकील जगू मृत्यूचा पडेल पांगू, सोयरिया उभंगू येईल माझा। जशी माझी वार्धक्यातील विचित्र अवस्था पाहून जग माझ्यावर तुंखेल, नातेवाईकांना माझ्या मृत्यूची काळजी लागेल, त्याप्रमाणे सर्वांनाच माझा कंठाळा येईल। स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईना। स्त्रिया मला पिशाच म्हणतील, लहान मुले मला भिवून मूर्छित होतील, अधिक काय सांगावे, माझी सर्वांना किळस येईल। ओव्हळीचा उजगरा शेजालिया साईलिया घरा, शिनाविल म्हणती म्हातारा बहु तातेहा।
शेजारच्या घरात झोपलेल्या लोकांना माझ्या खोकल्याने त्रास होईल, जागरण होईल, त्यावेळी ते म्हणतील हे म्हातारा आणखी किती त्रास देईल कळत नाही. ऐसी वार्धक्याची सुचनी आपनिया तरुणपणी देखे मन मनी विटे जोगा. तरुण असताना अशा म्हातारपणाची सूचना जो विचार दृष्टीने पाहतो आणि त्याला म्हातारपणाला मनापासून विटतो. मने पाहेरे येईल आणि आताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागे. तो म्हणतो उद्या हे असे म्हातारपण येईल आणि आज असलेले तारुण्य बघता बघता निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय शिल्लक राहील. म्हणून नाही कपने पावे तव ऐकोनी घाली आभगे, पंगू न होता जावे तेथू निया. म्हणून भैरपणा आला नाही तोपर्यंत तो अध्यात्माचे विचार ऐकून घेतो आणि शरीर साथ देते तोपर्यंत तो तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी जव आहे तव पावावे जी तुले पाह्य, मुकत्व आधी वाचावाह्य शुभा शीते. दृष्टी आहे तोपर्यंत विश्वातील सत्य शिव सुंदर पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी मंगलमय शुभाशिते पाठ करून ठेवतो. हात होतील खुळे हे पुढील मोटके कळे, तवा करुणी घाली सकळे दाना दिके. वार्धक्यामध्ये आपले हात लुळे होतील हे जाणून तो आताच पवित्र हाताने सर्व दान कर्म करून घेतो. ऐसी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे, तवा चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. इंद्रियाची अशी दुर्दशा होईल आणि मन देखील वेडेपिशे होईल, म्हणून तो शुद्ध स्वरूप आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जे चोर पाहे झोंबती तव आजी रुसीजे संपती, का झाका झाकी वाती नवचता की जे. उद्या आपणास चोर लुटून नेतील हे जाणून ते आपल्या संपत्तीचा योग व्यवस्था करतो अथवा दिवा मालवण्यापूर्वीच सर्व वस्तू व्यवस्थित झाकून ठेवतो. तैसे वार्धक्य यावे मग हे वाया जावे, तो आताची अवघे सवते करी. ज्याप्रमाणे उद्या वार्धक्य याने आणि जीवनाचे खरे हित साधवण्या वाचून हे व्यर्थ जावे, त्यापेक्षा मी आजच तारुण्यामध्ये परमार्थिक हित साधून घेतो. आथा मोडूनी ठेली दुर्गे कावळीत धरिले ढगे, तेथे उपक्षेन तो निघे तो नागवला की. वाटेमध्ये डोंगराचे चढ उतार आहेत हे जाणून पक्षी आपल्या घरट्याकडे परत चालले आहेत, तेव्हा संध्याकाळ झाली आहे असे समजून तो आपल्या जवळ काही ऐवज न ठेवता जातो. त्याला चोर कसे बरे लुटू शकतील. तैसे वार्धप्य होय आले पण वाया जाय, जे तो शतवृद्ध आहे नेनो कैचा. त्याप्रमाणे उद्या वार्धक्य येईल आणि आजचे तारुण्य व्यर्थ जाईल, म्हणून तो परमार्थिक हित पाहत नाही. त्याप्रमाणे प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य नसते हे कळणार कसे. झाडीलीची कोळे झाडी तयान फळे जेवी बुडी, जाईल अग्नी तरी राखोडी जाळील काई. ज्याप्रमाणे एकदा झाडलेली तिळाची बोंडे पुन्हा झाडली तर ते तीळ सापडत नाहीत, अथवा अग्नी जसा जरी असला तरी एखादा राखोडी झाला तर तो कोणत्याही पदार्थाला जाळील काय. म्हणून वार्धक्याचे आठवे
वार्धक्याचो नागवे तयच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हणून भविष्य काळात पुढे वार्धक्य येणार आहे हे जाणून तारुण्यामध्येच तो अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यांचे वार्धक्य कायमचे संपलेले असते. त्यांच्या ठिकाणी आतून ज्ञान प्रगट झालेले असते. तैसेची नाना रोग पडी खाती नाजव पुडांग तवा आरोग्याचे उपेग करुणी घाली. तसेच पुढे नाना प्रकारचे रोग शरीराला ग्रासतील. म्हणून त्यापूर्वी तो आरोग्याचा उपयोग परमार्थ प्राप्तीसाठी करून घेतो. सापाच्या तोंडी पडलिया उठी तेला हुनी चाटी प्रबुध जैसा. सापाच्या तोंडातून पडलेला अन्नाचा गोळा शहाणा मनुष्य घराच्या बाहेर नेऊन टाकतो. तैसा वियोगो जेने दुखे विपत्ती शोक फुखे ते स्नेह सांडोनी सुखे उदासो होय. देहाच्या स्नेहामुळे अनुकूल विषयाचा विवेक दुःख विपत्ती आणि शोक प्राप्त होतात. त्या स्नेहाचा त्याग करून जो सुखा समाधानाने उदास होऊन राहतो. आणि तेने जेने कडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्री गुढे नियमाचे दाटी. ज्याप्रमाणे इंद्रियाचे द्वारे पापे प्रवेश करतील त्या कर्म करणाऱ्या इंद्रियाच्या बिळामध्ये निग्रह धोंडे ठोकून घट्ट बसवतो. ऐसी ऐसी आईती जयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. ज्याप्रमाणे तो आचरण करत असतो तो ज्ञानरूपी संपत्तीचा स्वामी आहे. आता अनेक ही एक लक्षण लौकिक सांगेना धनंजया. हे अर्जुना, हे पार्था, आता आणखी एक अलौकिक लक्षण तुला सांगतो, तरी तू त्यांचे श्रवण कर. तरी तो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिधारी बैसला आहे. ज्याप्रमाणे एकदा प्रवासी मुकामाच्या जागाविषयी आसक्त नसतो त्याप्रमाणे ते स्वतःच्या शरीराविषयी उदासीन असतो. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरा घरी ते तुली आस्था नाही. जसे वाट सरू प्रवास करताना झाडाची सावली खाली बसतो तर सावलीचा त्याग करून पुन्हा निघून जातो, त्याच्या मनात सावलीची आसक्ती नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या मनात घराविषयी आसक्ती नसते. सावली सरीसीच असे परी असे हे निजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. देहाबरोबर सावली सदैव असते, परंतु ती सावली आपल्या बरोबर आहे हे लक्षात देखील राहत नाही. तशा प्रकारे स्त्री विषयी त्याला आसक्ती नसते. आणि प्रजा जे झाली ती अवस्थी किर आली का गौरवे बैसली रुखा तळी. आपली मुले बाळे म्हणजे ज्याप्रमाणे वाट सरू धर्मशाळेत राहतात किंवा गुरे दोन प्रहरी झाडाखाली बसतात त्याचप्रमाणे मानतो. तो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा वाटसरू वाटेने जात असताना रस्त्यावरील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संपत्ती असून तो संपत्तीविषयी तो उदासीन असतो.
किंबहुना पूसा पाजरिया माझी जैसा वेदाज्ञसी तैसा भिवनी आसे. फार काय सांगावे. पिंजऱ्यातील पोपट जसा बाळगणाऱ्या मालकाच्या आज्ञेत राहतो, त्याप्रमाणे ते वेद विधीप्रमाणे संसारात राहत असतो. एरवी दारा ग्रहपुत्री नाही जया मैत्री तो जानगा धात्री ज्ञानासी गा. एरवी तो स्त्री पुत्राविषयी कर्तव्य पार पाडतो, परंतु त्याच्या आशक्त राहत नाही. तो ज्ञानाची जननी आहे असे समज. महासिंधू जैसे ग्रीम वर्ष सरीसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. ग्रीष्म ऋतूत जी वर्ष ऋतू महासागर जसा सारखाच भरलेला असतो, त्याप्रमाणे इष्ट अनिष्ट गोष्टीतही तो परिपूर्ण आनंदाने भरलेला असतो. कादिनी काळ होता त्रिधान भेसविता तैसा सुख दुःखीची चिंता भेदू नाही. ज्याप्रमाणे तिही काळात सूर्याने 3 प्रकार होत नाहीत, त्याप्रमाणे त्यांच्या मनात सुख दुःखापासून भेद होत नाहीत. जेथ न भाचे निपाडे समत्वा शून्य न पडे तेथ ज्ञान हे रोखडे ओळखा तू. कोणतेही ऋतूत ज्याप्रमाणे आकाशात जसा बदल होत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत त्याच्या चित्ताला समतेला कमीपणा येत नाही. हे अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. आणि मी वाचोनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयची नेती जयाचा केला. आणि माझ्या वाचून दुसरे चांगले जगात काही नाही असा त्याचा काया वाचा आणि मन हे तिघांनी निश्चय केला आहे. शरीर वाचा मानस पियाली वृत्ती निश्चयाचा कोश एक मी वाचोनी वासन पातीयना. ज्यांच्या शरीर वाणी आणि मनाने अशा प्रकारे वृत्त निश्चयाची शपथ वाहिली आहे की या विश्वात माझ्या वाचून दुसरे काही नाही आणि माझ्या वाचून आणखी कशाची तो इच्छाही करत नाही. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेने आपण या सेज एकी केली. किंबहुना त्यांचे अंतःकरण माझ्याशी संलग्न झाले आहे, त्याने माझ्याशी पूर्ण ऐक्य केले आहे असे श्रीकृष्ण भगवान म्हणत आहेत. रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी सापडे ते कांतीचे नी पाढे एक सरला जो. पतिव्रता स्त्रीच्या मनात पती पुढे जाताना शरीराचा मनात संकोच नसतो, त्याप्रमाणे तो माझ्याशी अनन्य भावाने अनुसरला आहे. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्व भजती. गंगेचे पाणी सागरास मिळून जसे आणखीन एकसारखे मिळत असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाल्यानंतर तो सर्व भावाने माझे भजन करीत असतो. सूर्याच्या होण्या होईजे का सूर्य सवेची जाईजे हे विकलेपण साचे प्रभेसी जेवी. सूर्याच्या प्रभेला सूर्य बरोबर उदय होतो व अस्ता बरोबर लय होतो. तो ऐक्य ज्याप्रमाणे प्रभेला शोभते. पै पानियाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी.
जलाच्या पृष्ठभागावरील जल हे कौतुकाने हलत असते, त्या हालचालीला लोक अलौकिक दृष्ट्या लहरी असे म्हणतात, परंतु वस्तुत ते जलच असते. तो अन्यनु या परी मीही झाली मातेवरी, तोची तो मूर्ख धारी ज्ञाना पैगा. ज्याप्रमाणे तो माझ्याशी अनन्य आहे आणि माझ्याशी ऐक्य झालेला असून तो माझे भजन करतो, तो पुरुष मूर्तिमंत ज्ञान आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. रामकृष्ण हरी.